नमस्कार. मी वंदना वनमाळी वसे. मी सुहाना सफर बरोबर केलेल्या कोकण दर्शनचे सुंदर अनुभव तुमच्यासमोर मांडते. आम्हाला कोकण दर्शन करायचं होते. आमचे नातेवाईक मंगेश बंदरकर यांच्याबरोबर संपर्क साधला. त्यांनी लगेच विनीत मर्चंट यांच्याबरोबर संपर्क साधून आमची ट्रिप नियोजित केली. विनीत यांनी आमचे विमान बुकिंग करून पूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. त्यांच्या ओळखीतले कोकणातले सुहाना सफरचे टूर अँड ट्रॅव्हल्सचे प्रमुख संतोष कुबल यांच्यासोबत पूर्ण 4-5-24 ते 8-5-24 या कालावधीत आमची सफर सुहाना झाली. दिनांक 4-5-24ला आम्ही कुणकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. हे मंदिर प्रशस्त सुंदर समुद्रकिनारी आहे. त्याची उभारणी एका मुस्लिम बांधवाने केलेली आहे. हे जागृत देवस्थान आहे. त्यानंतर विश्रांती घेऊन आम्ही विंडमिल आणि गार्डन पाहिले. संध्याकाळी अस्मी रिसॉर्टला येऊन विश्रांती घेतली. दिनांक 5-5-24ला सकाळी छान नाश्ता करून आम्ही विजयदुर्ग सर केला. उत्तम गाईड ही असल्यामुळे पूर्ण माहिती मिळाली. दुपारच्या जेवणानंतर सिंधुदुर्ग बोटीने सफारी करून तोही पाहिला. दोन्ही गडावर जाऊन आल्यानंतर मन तृप्त झाले. संध्याकाळी किला रिसॉर्टला चिवला येथे गेलो. सुंदर समुद्रकिनारा लाभल्यामुळे सर्व थकवा निघून गेला. दिनांक 6-5-24ला चिवला किला रिसॉर्टवरून निघून छान घरगुती नाश्ता करून वॉटर स्पोर्ट्स, बोट सफारी, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग केले. पूर्ण दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवला. संध्याकाळी प्रभूसृष्टीवर परतलो. प्रभूसृष्टीवर आमची तर उत्तम सोय होती. एक सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात असलेला बंगला घेतला होता. सर्व प्रकारची झाडी, विविध फुले, फळे, कोकणातील फणस, आंबा, चेरी अशा विविध गोष्टींचा आस्वाद आम्ही तेथे घेतला. दिनांक 7-5-24ला प्रभूसृष्टीमधून चांगला नाश्त्याचा आस्वाद घेऊन आम्ही लक्ष्मीनारायण मंदिराचे दर्शन घेतले. तिथून रेडी येथील गणेश मंदिर, वैतोबा मंदिर, वेंगुर्ला जेट्टी आणि लाईट हाऊस पाहून पुन्हा प्रभूसृष्टीत परत आलो. कोकणातील काजूची भाजी तर मिळालीच. 8-5-24ला सकाळी नाश्ता करून आम्ही जागृत दत्त मंदिराचे दर्शन घेतले. मंदिरात गेल्यानंतर दर्शनाबरोबर आरतीही मिळाली. प्रसादरूपी जेवणाचा आनंदही घेतला. सावंतवाडीतील लाकडी खेळणी कारखाना पाहिला. मुलांसाठी तेथून खेळणी घेतली. सावंतवाडीचा पॅलेस पाहिला. तेथील जुन्या आठवणी त्यांचं अवलोकन केलं. संध्याकाळी परतीचा प्रवासाला लागलो. रात्री 8:50चे विमानाने घराकडे आगमन झाले. या सर्व प्रवासात आमच्याबरोबर 24 तास संतोष कुबल आणि हरीश हे दोघेही होते. निघताना देवगडचा आंबा त्यांनी आम्हाला भेट म्हणून दिला. आम्ही मोठे 7 व 2 छोट्या मुली असा आमचा परिवार या सहलीमध्ये होता. 2 गाड्या आमच्या सेवेसाठी होत्या. गाडीत लागणारे पाण्याची सोय, रस्त्यात जे पदार्थ मिळतील ते त्यांनी आम्हाला खाऊ घातले. खरोखर संतोष आणि हरीश आमच्या परिवारातील एक घटक झाले होते. त्यांनी फारच मेहनत घेतली होती. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल मी त्यांची सदैव ऋणी राहील. फार कमी वेळात सुंदर कोकण दर्शन घडले. या सर्व ट्रिपचे श्रेय संतोष कुबल व हरीश विनीत मर्चंट बंदरकर या सर्वांना आहे. पुन्हा पुन्हा कोकण पाहावा असाच कोकण आहे. यापुढील सर्व ट्रिप त्यांच्याकडून करू असे वाटते. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद. ज्यांना अशी सुंदर ट्रिप करायची आहे
त्यांनी संतोष कुबल यांच्याशी संपर्क जरूर साधावा. धन्यवाद.